नमस्कार, आपण पाहतोय आज प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार सुद्धा आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे। तर आपल्या प्रभाग आमच्या वेद न्यूज चॅनलचे आपले मनपूर्वक स्वागत आहे। आपण एक उमेदवार म्हणून आपण दोघं पण थांबलेले आहात। तर जनतेच्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्यासाठी आपण जनता जर आशीर्वाद दिले तर आपण काय करणार त्यांच्यासाठी? आतापर्यंत या ठिकाणी आम्ही जे काम करत होतो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे रत्नाळी येथे जे घरकुल आहेत, घर आहेत, समजा ते जुने घर आहेत, त्यांची घरं आजी आजोबांच्या नावावर नाहीत। आता त्यांना घर बांधकाम करा म्हणजे त्यांना बांधकाम परवानगी मिळत नाहीये, नाव मिळत नाहीये, त्यासाठी खूप अडचण होत आहे। पण या ठिकाणी आम्ही असं एक निश्चित केलो की येणाऱ्या नगरपरिषदेत आता जे जनता जर आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही जे नगरपरिषद गेल्यानंतर पहिला प्रश्न आमचा हे राहील की त्यांचं नाव परिवर्तन करून त्यांना घरकुल मंजूर मिळून देण्यासाठी आजचे प्रयत्न करणार होतो। आपल्या रत्नाळीतून अनेक युवा बाहेर तेलंगणामध्ये निजाममध्ये ते काम करण्यासाठी, रोजगार करण्यासाठी जातात। आपण त्यांच्यासाठी काय करणार? त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आणखीन काही विचार केला नाहीये, परंतु आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्यासाठी तत्पर आहोत। अनेक महिलांच्या अडचणी आहेत आणि त्या महिलांच्या अडचणी निराधार महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, यांचे सुद्धा काही जणांना पैसे येतात, काही जणांना येत नाहीत, असं महिला बहिणींचं म्हणणं। आपण त्यांच्यासाठी काय प्रयत्न करणार आपल्या पक्षाच्या वतीनं, आपल्या वतीनं? त्यांच्यासाठी जे गव्हर्नमेंटचे महाराष्ट्र शासनाचे जे नियम आहेत, काही स्कीम आहेत, त्यांच्यापर्यंत 100% आम्ही दोन सहकारी मिसळून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा 100% प्रयत्न करणार। आणि काही जणांचं गव्हर्नमेंटचे असताना सुद्धा स्कीम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, काही महिलांपर्यंत, काही अशिक्षित असल्यामुळं, त्यांच्या गरिबीमुळं किंवा त्यांच्या घरातले कोणी नसल्यामुळं, त्यासाठी 100% आम्ही असं प्रयत्न करू दोघं मिसळून की त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ह्याचं 100% आम्ही प्रयत्न करणार। आपल्या इथं पाण्याची अडचणी होते आणि काही अडचणी सोडले, त्याबद्दल आपण काय केलं? आता पहिलं आम्ही 100% निवडून आल्यावर पहिलं आमचं काम राहील की पाण्याचं प्रश्न 73 कोटी रुपये आता धर्माबाद नगरपालिकेला आलेलं आहे पाणी योजनेचे, ते काम पहिलं सर्वात पहिलं आम्ही पूर्ण करणार। धन्यवाद। आपल्यासोबत उमेदवार सुद्धा होते। खरोखरच जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी प्रथम पाण्याची आवश्यकता आहे। गल्लीमध्ये सर्व धर्मांतरामध्ये अनेक ठिकाणी पाणी कमतरता आहे, त्याप्रमाणे आपल्यासोबत उमेदवार होते, त्यांनी सुद्धा आश्वासन व्यक्त केलं खरोखरच आम्हाला जनता निवडून देईल तर आम्ही त्यांचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहोत। जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।